ची चर्चा सुरू ठेवूयात. सारंगजी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 65 उमेदवारांची यादी जाहीर झाली. यात काही सुधारणा होऊ शकते असं संजय राऊत म्हणालेत. म्हणजे जागा बदल होऊ शकतो की आणखी काही? उमेदवारांच्या मनात यामुळे धाकधूक नाही का राहणार? मला असं वाटतं की त्याच्यामध्ये जे आता शिवसेनेकडे सिटिंग MLAs कमी आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये काही फरक होईल असं मला वाटत नाही. पण आता एक मतदारसंघाबद्दल असं आपण म्हणू शकतो की लालबागच्या राजाचे जे कार्यकर्ते आहेत, साळवी, हो. सुधीर साळवी, मला असं वाटतं त्यांना उमेदवारी हवी होती आणि ती जर दिली असती तर अजय चौधरींचं तिकीट कापावं लागलं असतं. आणि मला असं वाटतं गेले 2 दिवस त्याची खूप चर्चा चालू होती आणि साळवींना उमेदवारी मिळणार असे संकेत मिळत होते. पण आज मला वाटतं शिवसेनेने असा खुलासा केला आहे की अजय चौधरींनाच आम्ही तिथे तिकीट देऊ आणि त्यांच्याबद्दल गौरवोद्गार पण पक्षाने काढलेत. अशा प्रकारचं काही वेळेला थोडंसं सुरुवातीच्या जजमेंटमध्ये चुका होऊ शकतात. त्याच्यात आत्ताच्या 65च्या याच्यात मला असं वाटतं एक दोन ठिकाणीच असं होईल. म्हणजे फार आत्ता उमेदवार हे बदलले जातील असं मला वाटत नाही, कारण हे ठरतानाही पुष्कळ विचारविनिमय झाला असेल. कदाचित संजय राऊतांचं या विधानामागे एक कारण असेल की आत्ता लगेच काही नाराजी खूप जास्त व्यक्त होऊ नये, प्रगट होऊ नये, याच्यामुळे ते असं म्हणाले असेल. कारण आता अजून 29 तारखेपर्यंतचा वेळ आहे, तोपर्यंत काही जणांना थोडीशी आशा वाटू शकते. त्यामुळे त्यांना थोडं शांत करण्यासाठी पण हे विधान असण्याची शक्यता आहे. पण त्याच्यातली एक पॉझिटिव्ह गोष्ट आपण अशी लक्षात घ्यायला पाहिजे की शिवसेनेमध्ये एवढी मोठी फूट पडली, उद्धव ठाकरेंकडे इतके कमी आमदार राहिलेत, तरीसुद्धा या शिवसेनेची उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी मोठी चढाओढ दिसते. मुंबईत तर दिसतेच आहे, बाहेर पण दिसते. याचा अर्थ शिवसेना या पक्षात आमदार जरी निघून गेले असले उद्धव ठाकरेंचे, तरीसुद्धा कार्यकर्त्यांची फळी त्यांच्याकडे आहे. आणि इतकंच नाही तर इच्छुक उमेदवारांची आणि आमदार होण्यासाठी लढण्याची तयारी असलेल्यांची पण संख्या आहे. हे मला असं वाटतं त्यांचा पक्षाची केडर त्यांची मजबूत आहे याचं हे लक्षण वाटतं मला. पण एक खरंच असं वाटतं तुम्हाला शैलेंद्रजी की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची केडर किंवा या कारणामुळे इतर जी माणसं आहेत ती इथं यायला इच्छुक आहेत? कारण की सध्या असं चित्र आहे की मला इथं उमेदवारी मिळाली नाही तर मला कुठेतरी दुसरीकडे संधी मिळेल का, या अनुषंगाने माणसं जिथे संधी मिळते तिकडे जात आहेत. तर तुम्ही सारंगजींच्या मताशी सहमत आहात? नाही, त्याच्यामध्ये आत्ता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा परफॉर्मन्स हा लोकसभेला चांगला होता. ते 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. दुसरीकडे लोकसभेच्या सगळ्या सार्वजनिक ज्या रॅलीज झाल्या किंवा सभा झाल्या त्या सगळ्यांमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभांना प्रतिसाद मोठा होता आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे लोक मोठ्या प्रमाणात आकृष्ट होतील असं चित्र होतं. आता प्रश्न असा की उद्धव ठाकरेंच्या सेनेची ताकद महाराष्ट्रात आहे कुठे कुठे? तर मुख्यत्वे त्यांच्या आमदारांपैकी निम्मे आमदार म्हणजे एकत्र असतानासुद्धा शिवसेना हे ठाणे, मुंबई आणि कोकण या पट्ट्यातनं होते. कोकणात त्यांनी 2 लोकसभेच्या जागा गमावल्यात आणि ठाण्यामधनं एकनाथ शिंदेनाच गमावलं त्यांनी. त्यामुळे आज मुंबईमध्येच त्यांचं बलस्थान चांगल्यापैकी राहिले. त्यामुळे मुंबईमध्ये त्यांना जागा जास्तीत जास्त हव्या असणार. हा एक भाग. दुसरा भाग असा की संजय राऊत जे म्हणालेत की काही जागा बदलल्या जाऊ शकतात 65 पैकी. त्याचं कारण असं की सुनील केदार आजच येऊन भेटले उद्धव ठाकरेंना, कारण ते विदर्भातल्या 1-2 जागांच्या संदर्भातला विषय आहे, रामटेक आणि इकडचा. तर त्याच्यामध्ये आधीसुद्धा उद्धव ठाकरेंना काँग्रेस विदर्भामध्ये काही जागा द्यायला तयार नव्हतं जास्ती प्रमाणात. त्यावेळेला उद्धव ठाकरेंचं प्रसंगी म्हणणं असं होतं की वाटल्यास बाहेरचा माणूस आम्ही आमचा उमेदवार म्हणून उभा करू, पण विदर्भातला आम्हाला जागा द्या. त्याचं कारण असं की विदर्भामध्ये शिवसेना संपून जाईल जर जागाच मिळाल्या नाहीत तर, किंवा खूप स्थान कमी होईल. महाराष्ट्रव्यापी असलेला पक्ष मुंबई सेंट्रिक राहील. तसंच ह्या 65 जागांमध्ये एखाद दुसरा बदलला आणि ती घटक पक्षाला दिली, म्हणजे काँग्रेसला दिली किंवा शरद पवारांची मुंबईत ताकदच नाही आहे, पण समजा काँग्रेसला दिली आणि त्या बदल्यात विदर्भातली मिळाली तर अशा काही गोष्टी 1-2-4 जागांवर चर्चा चालू आहेत. त्यामुळे त्याचं काही निर्णय आत्ताच आपल्याला कळेल अशातला भाग नाही. आणि ब्रेकच्या आधी आपण जो मुद्दा बोलत होतो, म्हणजे सारंग बोलत होते की मंदा म्हात्रेंच्या विरुद्ध गणेश नायकांचे चिरंजीव गेलेत किंवा सुहास कांद्यांच्या विरोधात भुजबळांचे पुतणे गेलेत. तर हे त्यांची वैयक्तिक दुश्मनी किंवा वैमनस्य याचे परिणाम आहेत. त्याचा आयडिओलॉजीशी त्याच्यानंतर जसं आपल्या घराण्यात राहावं, म्हणजे नायकांच्या घराण्यात सगळं राहावं याहीपेक्षा मंदा म्हात्रेंना पाडायचं आहे. प्लस त्यांनी लोकसभेलाही दुसऱ्या चिरंजीवांसाठी ठाण्यातनं इच्छुक म्हणून नाराजी व्यक्त केलीच होती.
त्यामुळे गणेश नाईक स्वतः उमेदवार असले तरी सुद्धा त्यांच्या घरात दुसऱ्यांनी इच्छा असू नये असं नाही, पण ते मंदामात्र्यांना वैर हा त्याचं मेन कारण आहे. आणि तेच कांद्यांचं वैर म्हणजे सुहास कांदे विरुद्ध भुजबळ हे वागयुद्ध तर आपण गेल्या 5 वर्षात अनेकदा पाहिलं आहे. त्यामुळे ते त्यांचं म्हणजे स्वतःच्या ॲम्बिशन बरोबर सुहास कांदेंना विरोध हे देखील एक कारण आहे. आणि असं काही मतदारसंघात होतं म्हणजे बारामतीमध्ये आज युगेंद्र पवार जाहीर झालेत, पण आपण याच प्रश्नावरती इंदापूर तो सांगतो, इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील उमेदवार आहेत शरद पवारांच्या पक्षाचे. आणि आजच प्रेस कॉन्फरन्समध्ये जयंत पाटील म्हणाले की इंदापूरकर काही शरद पवारांच्या मागे राहतील आणि बंडखोरी करणार नाही. तिथे ऑलरेडी बंडखोरी झाली आहे इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात. त्यामुळे ही मोजक्या ठिकाणी होईल, ती अडवणं किंवा रोखणं हे नेत्यांना अवघड असतं, हे माहिती असतं, पण प्रयत्न तर करावे लागतात. पब्लिक डोमेनमध्ये सर्वसामान्य माणसांना माहिती असलेली गोष्ट, पत्रकार म्हणून आपल्याला माहिती असलेली आणि नेत्यांना माहिती असलेली, या 3 स्तरावरची माहिती आहे. त्यामुळे त्यांना हे माहिती असतं आपण प्रयत्न करायचेत पण तो मागे घेणार नाही आहे, तरी प्रयत्न करावे लागतात. तशा काही जागा राहतीलच की जिथे बंडखोरी नक्की होईल. बरं शैलेंद्रजी, तुम्ही आताच जो मुद्दा मांडवता बारामतीतल्या जागेबद्दलचा, आजची सर्वात महत्त्वाची बातमी आहे की लोकसभा